हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त असं मालवणी पद्धतीने कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे कोळंबी आपण साफ करून घेतलेली आहे। इथे ना आपण कोळंबीची डोकी सुद्धा घेतलेली आहेत, 2 भाग करून घेतलेत कोळंबीचे। इथे आपण ही सगळी कोळंबीची डोकी घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे हे कोळंबीचं जे मांस असतं ते आपण घेतलेलं आहे। हे सगळं आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे कसं क्लीन करायचं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आपण दाखवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला वाटण करून घ्यायचे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 वाटीभर इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 कांदा उभा चिरून घेतलाय, साधारणतः 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3-4 आल्याचे तुकडे घेतले, तिथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। आपण इथे टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी जास्त सुद्धा करू शकता, आता थंडीचे दिवस आहेत। त्यानंतर आपण इथे चमचाभर इतके धने घेतलेले आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या सगळ्याचं आपल्याला मिक्सर मधून एक छान असं वाटण काढून घ्यायचंय। हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा। आता यामध्ये आपण किंचितचं पाणी टाकणार आहे वाटण वाटलं जाण्यासाठी। आता यामध्येच आपण साधारणतः पाव चमचा इतके हळद टाकणार आहोत। हळदीने वाटणाला अगदी मस्त असा रंग येतो। आणि आता हे वाटण काढून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता वाटणाची, कलर किती मस्त आलाय इथे वाटणाला। आता कोळंबीचा रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक कढई घेतली आहे। कढईमध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे। अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल आपण यामध्ये वापरलेलं आहे। त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला किंवा जे वाटण वाटून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। पूर्ण वाटण यामध्ये टाकणार आहोत आपण। आता या वाटणामधला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत हे वाटण छान असं तेलावरती परतून घ्यायचंय। साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपल्याला वाटण छान असं परतून घ्यायचंय। वाटणाला कडेने असं बाजूने तेल सुटलं पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता वाटण छान असं परतून घेतलं आपण तेलावरती। आता यामध्ये आपल्याला साधारणतः 2 मोठे चमचे इतका मालवणी मसाला टाकायचा आहे। कोणत्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला मालवणी मसाला अगदी आरामात मिळून जाईल। आपण 2 मोठे चमचे भरून मालवणी मसाला यामध्ये टाकलाय। आता ही जी कोळंबी आपण स्वच्छ करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे मसाला कोळंबीला अगदी छान असा लागला जाईल। आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे। आपण ह्याचा रस्सा बनवणार आहोत, त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये पाणी आपण इथे वापरलेलं आहे। अजून थोडं पाणी आपण यामध्ये ॲड करूयात, कारण की आता छान अशी आपल्याला कोळंबीला उकळी काढून घ्यायची, मग त्याच्यानंतर पाणी थोडं आटलं जातं। इथे आपण चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत आणि 1 कोकम टाकायचं आहे यामध्ये। कोळंबीला अगदी मस्त अशी चव येते कोकमामुळे। आता ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे मोठ्या गॅसवरती। छान अशी उकळी आली की आता झाकण ठेवून आपल्याला कोळंबी शिजून घ्यायची आहे। साधारणतः 10 ते 12 मिनिटांमध्ये कोळंबी अगदी मस्त अशी शिजली जाते। हवं तर मध्ये आधी 1-2 वेळा तुम्ही झाकण काढून बघू शकता। इथे साधारणतः 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत। रस्सा सुद्धा अगदी मस्त घट्टसर असा बनलाय। कोळंबी सुद्धा अगदी छान अशी शिजलेली आहे। हा वाला कोळंबीचा रस्सा गरमागरम भाकरीसोबत खायला, भातासोबत खायला खरंच खूप जास्त अप्रतिम लागतो। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मालवणी पद्धतीने कोळंबीचा रस्सा बनवून तयार आहे। वरून गार्निशिंगसाठी आपण त्यावरती कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय चविष्ट असा हा कोळंबीचा रस्सा बनतो। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।